Hello dear student, this is Pragati. Here is Standard 9 CBSE Chapter 1 Number System Exercise 1.3 Question number 5. What can the maximum number of digits be in the repeating blocks of digits in the decimal expansion of 1/10? म्हणजे काय की आपण जेव्हा 17 नी 1 ला डिवाइड करणार तर आपल्याला जे डेसिमल एक्सपान्शन मिळत आहे ते किती डिजिट्स मिळत आहे रिपीटिंग किती डिजिट्स मिळत आहे. तर पहा मुलांना, हा डिव्हिजन आहे तो लॉंग जाणार आहे. त्याच्यासाठी मी एक 17चा टेबल इथे पहिलेच करून घेतला आणि तुम्हाला जर का असा क्वेश्चन येत आहे पेपरमध्ये तर बेटर आहे की तुम्ही पण हा टेबल रेडी ठेवा जेणेकरून आपला वेळ वाचेल. तर पहा मुलांना, 17 नी आपण 1 ला डिवाइड करतोय तर डेसिमल तर घेणेच आहे. 10 आले तरी पण आपण डिवाइड नाही करू शकत आहे, छोटा नंबर आहे. एक 0 घेतला, इथे 100 झाले. आता पाहूया आपण 100 पेक्षा छोटा नंबर. 100 पेक्षा छोटा नंबर 85 5 जा, म्हणजे इथे आपल्याला 5 जा करावं लागेल. 85 मिळत आहे आपल्याला. 85 नंतर आपल्याला इथे 15 उरतील आहे. 0 घेतला सबट्रॅक्शन केल्यानंतर. त्याच्यानंतर 150 पेक्षा छोटा नंबर. 150 पेक्षा छोटा नंबर म्हणजे हा झाला 8 जा. 136. 8 जा झाला 136. तर आपल्याला किती उरले इथे? इथे उरले आपले 4, त्याच्यानंतर 1, 140 मिळाले. 140 मिळाले आहेत. तर 140 आपण 140 पेक्षा छोटा नंबर म्हणजे हा पुन्हा 8 जाच करावा लागेल. 136. पुन्हा 8 जा आपण करणार आहोत. 136. इथे आपल्याला मिळतील 4. इकडे 0 आले, 40 झाले. आता आपल्याला 40 पेक्षा छोटा नंबर शोधायचा आहे. 40 पेक्षा छोटा नंबर आहे 2 जा 34. मग इथे मी 2 जा लिहिणार. हे झाले 34. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळत आहे 6, म्हणजे झाला 60 नंबर. आता 60 पेक्षा छोटा नंबर म्हणजे झाला 3 जा 51. 60 पेक्षा छोटा नंबर 3 जा 54. 54. आता जेव्हा 54 आपण मायनस करतो 60 मधून, 54 नाही, 3 जा आहे आपले 51, सॉरी 51 आहे. 51 आहे तर आपल्याला 9 मिळतात आहे. 0 त्याच्यानंतर 90 मधनं मायनस, 90 पेक्षा छोटा नंबर, 90 पेक्षा छोटा नंबर आहे 85 5 जा. तर 85 होतो आहे हा 5 जा. तर इथे किती उरले? 85 आपले उरले 5, म्हणजे झाले 50. 50 मधनं 50 पेक्षा छोटा नंबर आपला 34 आहे. 2 जा 2 जा 34. 34 नंतर मायनस केल्यावर आपल्याला मिळतात आहे 61. इकडे 0. ओके. त्याच्यानंतर 160. 160 पेक्षा छोटा नंबर आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे झाले 153. हा 9 जा येतो आहे. हा 9 जा येतो आहे 153. सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला मिळतो आहे 7. तर मी 7 नंबर इकडे घेते, म्हणजे 70. 70 पेक्षा छोटा नंबर म्हणजे झाले 68. हे झाले 4 जा. हे झाला 4 जा आपला 68. सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला मिळत आहे 2, म्हणजे झाले 20. म्हणजे 20 पेक्षा छोटा नंबर 1 जाच येणार. तर मग 17, इकडे उरले 3 आणि 0. तर मग 30 पेक्षा छोटा नंबर आणखी आपला 1 जाच करावा लागेल आपल्याला. 1 जा 17. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळतात आहे 13, म्हणजे झाले 130. तर 130 आहे. 130 पेक्षा छोटा नंबर म्हणजे 119 7 जा. इथे मी 7 जा लिहिणार. 119. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळत आहे 1, म्हणजे 110. तर 110 जो आहे त्याच्यापेक्षा छोटा नंबर आपल्याला मिळतो आहे 102 6 जा. ते 6 जा लिहावं लागेल. 102. आणि आपल्याला
मिळतात आहे इथे 8, इथे 80. आता 80 पेक्षा छोटा नंबर म्हणजे झाला 68, हा झाला 4चा. 68 हा झाला 4चा 68. त्याच्यानंतर आपल्याला किती मिळाले इथे 2, 1 म्हणजे झाले 120. 120 पेक्षा छोटा नंबर म्हणजे झाला 119. 7चा इथे मला लिहावं लागेल 7चा 119 आणि इकडे आपल्याला मिळतो आहे 1. तर पहा मुलांनो, आपल्याला इथे 1 होता आणि आपल्याला इथे आता लास्टमध्ये 1 मिळालेला आहे रिमाइंडरमध्ये. तर हे डिजिट्स आता एवढे डिजिट्स जे आहे ते रिपीट होणार आहेत. तर आपण पाहूया हे किती डिजिट्स होतात आहे. हे झाले 1 2 3 4, हे 4, हे 4 आणि हे 4 म्हणजे आपले 16 डिजिट्स आहेत ते रिपीट होत आहेत. Get repeated. Students, if you understand well, then please type yes in the comment. Thank you.